मित्रांनो, संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा. कारण संकट थोड्या वेळासाठी असतात, पण उपकार मात्र आयुष्यभर राहतात. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा. कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा, तो वार कोणी आपल्यानेच केला आहे. दुसऱ्याला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं हे वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाही. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक चुका तर देवात पण काढतात. सुखासाठी कोणापुढे हात जोडू नका. वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली आहे. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ येईल. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कार्य करू लागले की विरोधक आपोआपच तयार होतात. कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही, पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतंय याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवी येतात. एक सत्य, नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. जेवणात जर कोणी विष कालवलं तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवलं तर त्यावर कोणताच उपचार नाही. कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेतील. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत.